5 मार्च 2026ला अशासकीय ठरावाचं उत्तर देताना सन्माननीय मंत्री नामदार जयकुमार रावळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारकडे विधानसभेच्या माध्यमातून आपण शिफारस करण्याचं आश्वासन दिलं। अध्यक्ष महाराज, खरं तर आपण तेव्हा सांगितलं की लवकरात लवकर या शब्दाचा अर्थ अधिवेशन संपण्याच्या अगोदर। अध्यक्ष महाराज, मागच्या अधिवेशनात भारतरत्न देण्याच्या संदर्भातला कामकाज पत्रिकेमध्ये कुठेही उल्लेख आला नाही। मी आपल्याशी काल भेटलो, संसदीय कामकाज मंत्र्यांनाही विनंती केली, पत्र देतानाही विनंती केली की स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्रजांनी यातना दिल्या, पण कमीत कमी नकळतपणे आपल्या हातून अशा पद्धतीने त्यांचा अवमान होईल असं होऊ नये। आपणही काल माझ्या माहितीप्रमाणे प्रयत्न केला, पण अध्यक्ष महाराज, आज कामकाज पत्रिकेमध्ये आपल्याला फक्त ठराव करायचा आहे। असा ठराव आपण डिसेंबर अधिवेशनात केला होता। 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष महाराज जाहीरनाम्यामध्ये आपण या संदर्भात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आपण भारतरत्न देण्याचा ठराव पुरवत सांगितलं। 2 ठराव झाले आणि संसदीय कामकाज मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की असं सत्ता आली तर आपण आपला विचार नाही बदलत। आपला विचार बदलला असेल तर यानंतर मी कधी अशा पद्धतीने उभं राहणार नाही, पण तुमची कृती, आपला विचार जो आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भामध्ये खूप यातना त्यांना दिल्या गेल्या, आपल्याला फक्त ठराव करायचा आहे। तर फाईलला सुद्धा इतक्या यातना होते आहे का की 2 अधिवेशन 5 मार्च, आज आपण 10 जुलैला आपण आहोत। माझे अध्यक्ष महाराज, आपल्याला विनंती आहे, मी पुन्हा हा मुद्दा, मी तुम्हाला सांगतो या सभागृहाची शपथ घेऊन की मी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करणार नाही। फक्त याचं दुःख मला निश्चित आहे की ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर आयुष्य आम्ही काढलं, आमचं सरकार ठराव द्यायला फाईल अशा पद्धतीने जर दाबून ठेवत असेल तर त्याचा मला खेद आहे आणि मी प्रतिज्ञा घेतो यानंतर मी हा मुद्दा कधी काढणार। सन्मान्य सुधीर भाऊ, आपण एक अत्यंत भावनिक आणि सगळ्यांसाठीच्या सभागृहात जेवढी सगळे सदस्य आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा मुद्दा सादर केलात। हे खरं आहे की यापूर्वी असा ठराव आणण्यासंदर्भात आपण चर्चा केली होती, परंतु आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कुठच्याही अधिवेशनात कोणताही ठराव आपण ज्या वेळेला आणतो किंवा मांडतो त्यावेळेला त्या संदर्भातली पूर्वसूचना आपण BSc सर्व गटनेत्यांना देत असतो। दुर्दैवाने अनावधानाने मला वाटतं या BSc या विषयाची चर्चा झाली नव्हती आणि म्हणून मला हे संयुक्त वाटलं नाही की चर्चा न करता कुठचा ठराव सभागृहात आणणं योग्य मला वाटलं नाही, म्हणून तो मी ठराव आणलेला नाही आहे। सरकारकडनं तसं झालेलं नाही आहे। सरकारचा पण या विषयात पाठपुरावा राहिलेला आहे। पुढच्या अधिवेशनात BSc मी हा विषय चर्चेला घेईन आणि योग्य कारवाई करेन।